चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. माझं नाव मोहित आणि तुम्ही बघताय मोहितचे ब्लॉग्स. जो आजचा स्पेशल जो ब्लॉग आहे तो आहे मराठीमध्ये. तो आज आम्ही चाललोय ज्योतिबाच्या दर्शनाला, दख्खनचा राजा. मी आता निघतोय. आता आम्ही 4 जण जातोय. सो आता आम्ही इथून निघू. अजून हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, खूप चांगला. ठीक आहे, तर हे नक्की बघा. आम्ही निघालो दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मंदिरात. प्रथम अजून आमची भाऊजी अजून आता पोरांना घेऊन येतो फिरून जरा ज्योतिबाला. ते सिलेंडरसाठी लाईन लागली आहे, मोठी, खूप मोठी लाईन लागलेली आहे. चाललो. अजून एक गाडी आमची पुढे गेली. सो चला, आम्हाला पोहोचायला 22 किलोमीटर जाईल. आम्ही निघतोय तर 22 किलोमीटर लांब आहे. आम्ही अर्धा 1 तास जाईल. हा रोड इथे बघा, तिथे कुंभार ते असतात ना, ते सगळे बनवताय मटके वगैरे. पूर्ण इथे शेती आहे, इकडे शेती आहे. ऊस लावलेले आता ऊसचा सीझन आहे, तर आता ऊस लावलेलं आहे. आता मी निघतो. जातो पुढे. एक गाडी पाठी राहिली आहे, तुझ्यासाठी आम्ही वेट करतोय थांबून. ती गाडी येईल तर आम्ही मग आता सांगलीला जाऊया. हा पोचायला फक्त 9 किलोमीटर बाकी आहे. अजून हा घाट सुरू झाला आहे. 9 किलोमीटरचा घाट आहे हो. हा घाट. आता थोडा घाटचा प्रवास करूया. घाटावरचा मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. हा बघा घाटावरचा व्ह्यू. हा संपूर्ण व्ह्यू आहे पूर्ण घाटावरचा. आणि ती हवा एवढी लागतीये, खूप हवा आहे. हे बघा वरून. चला आता पुढे जाऊया. आता पूर्ण व्ह्यू आहे. तर आमची एक गाडी होती संगतीला, ती खूप पुढे गेली आहे. ते दिसत नाही, दिसतच नाही. लांब पर्यंत कोणच दिसत नाही. ते एकदम सुसाट चालली आहे, एकदम सुसाट. आता चाललो आम्ही पण एकदम सुसाट. तर आता आम्ही पोचलो दख्खनच्या राजाला, ज्योतिबा. ते बघा, आता आम्ही चाललोय आत. आमचे भावंडे इकडे. स्वतः आम्ही चालू पुढे देवाकडे. सो चला आता आत जातो आम्ही. पुढे कंटिन्यू करतो. हवा पोचलोय आम्ही दक्षिण केदारला. तर आता आम्ही ओटी घेतली अर्पण करण्यासाठी. चाललो आत घेऊन. आजी हसते. तो आम्ही चाललो आता पायथ्याशी. हे बघा, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आम्ही चाललो देवाच्या. तुम्हाला मी आतला परिसर दाखवतो. हे बघा, पूर्ण गुलालाने भरलेला आहे. पूर्ण हे बघा, पूर्ण गुलाल. तर आता आम्ही जाऊ पुढे. बघू आता काय कसं आहे. आम्ही गुप्त दरवाज्यातून बाहेर आलो आता. मग आता आमची डायरेक्ट दर्शन मंदिरात. मंदिरात दर्शन आहे आमचं. हे आजोबा आम्हाला गाईड करतात. तिथे पुढे जे आजोबा आहे ते मला गाईड करताय कसं कसं जायचंय. हे आजोबा. आम्ही चाललो भेटलो. चालू आहे गेटअप. ही आता आम्हाला घ्यायची आहे शाल अंगावर. चला, गेटअप झालाय रेडी. आमचे बाबा आम्हाला भेटले, हे करून देतात पूर्ण आम्हाला.
सो आता चाललो डायरेक्ट गाभाऱ्यात. आता चला, आता मी चाललो. आमचे साथीदार निघले सगळे बाहेर. आता आम्ही जात डायरेक्ट गाभाऱ्यात. हा आहे गेट. खाली आता हे बघा मंदिर. हे बघा. चला पुढे. तर आता डायरेक्ट एंट्री आम्हाला VIP एंट्री आम्हाला. तर आम्हाला एकदम मस्त झालेलं आहे. हे बघा, आम्ही डायरेक्ट गाभाऱ्यात, ज्योतिबाच्या गाभाऱ्यात आलो आम्ही. तर आता परत आलो आम्ही गाभाऱ्यात. हे बघा आमचे संगतीचे परत आत. आता ज्योतिबाच्या पायथ्याशी एकदम सुंदर दर्शन आमचं झालेलं, एकदम सुंदर. इथे बंद करायचं आहे का? आता आमचा आतला पूर्ण गाभाऱ्यातला दर्शन पूर्ण एकदम चांगला झाला. बाबांनी एकदम चांगला आम्हाला करून दिला. काठीचं पण काय शूटिंग खालून घेऊ का शूटिंगला? आणि ही जी काठी आहे जी नचवतात खालून वरतून, हे बघा, ही तुम्हाला जवळपासून दाखवतो. हे बघा जवळून, हे बघा हीच काठी आहे, त्यांना एकदम नचवतात. आता आपण चाललोय परत मंदिरात. ज्योतिबा महाराजच्या मंदिरात आलो आपण. ज्योतिबाची चैत्र यात्रा ही आता 1 एप्रिल रोजी आहे. त्याच्यासाठी सर्व तयारी चालू आहे. त्याच्यासाठी आपल्या यात्रेसाठी आता 1 एप्रिल लोकांना व्यवस्थित दर्शन मिळावं यासाठी यात्रे सगळी तयारी चालू आहे. यात्रा 5 लाख ते 10 लाख यात्रा भरते. आता आम्ही एक शूटिंग करणार. हो, आता आम्ही गाभाऱ्याचा एक राऊंड पूर्ण मारून येतो, तिथून असा बघून येतो कसं आहे ते. ज्योतिबा ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा एक रूप आहे आणि 12 सूर्यांचा अवतार आहे. तर बघूया आपण ज्योतिबा देवाचं देवस्थान. आम्ही पूर्ण आतून गाभाऱ्यातून आम्ही बाहेर आलो. आम्हाला एकदम चांगलं दर्शन झालं. बाबांनी एकदम चांगलं दर्शन करून दिलं आम्हाला. एकदम ऐतिहाशी मारून येतो. तर आता आपण जाऊ आत नाही, आता एक अशी परिक्रमा करून पूर्ण तुम्हाला इथं जो व्ह्यू आहे तो पूर्ण दाखवतो. तिथे आपण एक मोठी लाकडी बघितली जी आता 1 एप्रिल रोजी ते तिथं असे नचवतात ते. तर ते पण बघायचं म्हणजे खूप नशीबवान असतात ज्यांना ती लाकडी भेटते नाचवायला. हां, तर ती सगळ्यांच्या नशिबात नसते. ज्यांचं नशीब असतो त्यांनाच भेटतं ते. अजून येतो आम्ही परत. खूप सुंदर असा दर्शन झाला मंदिराचा. एकदम पायथ्याशी आम्ही गेलेलो दर्शनासाठी. खूप मस्त दर्शन झाला. आता हा तुम्हाला एक परिसर दाखवतो. एकदम सुंदर आहे. तुम्ही नाही आले असेल तर तुम्ही इथे पण या. ती जागा एवढी सुंदर आहे की विचारू नका. खूप सुंदर आहे. पाऊस, ते तुम्ही थेंब बघा, पावसाचे थेंब
देवाची माया बघतो मी. देवाची माया बघताय, ही देवाची माया आहे, ही ज्योतिबा देवाची माया. चला आता. तर असा सुंदर आमचा दर्शन झालेला, एकदम मन प्रसन्न झाला आमचा एकदम. मंदिरात येऊन. आम्ही गेट पण खूप भारी गेला होता. घेतो हे बघा त्यांचं. पुढच्यांचा पण तेच बाबाजांनी आम्हाला दर्शन करून गाईड केलं आणि दर्शन पण करून दिलं. एवढा मस्त दर्शन झालं ना, एवढा मस्त दर्शन कधीच कोणत्या मंदिरामध्ये झाला नव्हता. ज्योतिबाच्या मंदिरात एवढा चांगला दर्शन झालं. मी पण खूप लहानपणी आलो होतो, मला आता पण नव्हतं, पण आता एवढा डायरेक्ट VIP दर्शन झालं. आणि मी तर फर्स्ट टाइम आला, मला फर्स्ट टाइम मध्ये VIP दर्शन मिळालं फक्त आमच्या भाऊजींच्या मध्ये. चला, एवढा सुंदर दर्शन झालं ना, असा मन पूर्ण प्रसन्न झाला, एकदम आतला त्यांना एकदम खुशी होते. एवढं चांगलं दर्शन झालं. दर्शनाने पण मन पसंत झालं आणि वातावरणामध्ये मन पसंत झालं. आणि तुम्हाला एक मी कार्ड दाखवतो. ते काय आणि तुम्ही कधी पण ज्योतिबाला आले ना की हा एक कार्ड आहे, हा नंबर आहे, त्यांना कॉल करून या. व्हिडिओ पॉज करा, नंबर घ्या, कॉल करा, तुम्हाला एकदम चांगलं दर्शन करून देतील बाबा. खूप चांगलं दर्शन देईल, नक्कीच भेट द्या, खूप मजा येईल. तर आता आम्ही ज्योतिबा देवांच्या बहिणीकडे चाललो आहे. त्यांचं पण इथे मंदिर आहे, यमाई माता. तर आता आम्ही तिकडं चाललो आहे. तिथे आम्ही वरती आणि खालून हा परिसर आणि तिकडे मंदिर. एकदम सुंदरचं मंदिर आहे. आता आम्ही चाललोय खाली. अजून इथलं वातावरण खरंच खूप चांगला झालंय. थोडे पाऊस पडले, एकदम मस्त झालंय वातावरण. आता आम्ही चालतो मंदिरात आणि खूप चांगला मंदिर आहे. तुम्ही नक्की या. तुम्ही नाही आले असेल, कोल्हापूरला खूप चांगली जागा आहे फिरण्यासाठी, तर एकदा नक्की भेट द्या कोल्हापूरला. सुंदर आहे असं कोल्हापूर. तर आता आम्ही आलो यमाई मातेला. आता आम्ही चालूय आत, चप्पल बिप्पल काढून सगळं जायचं आता आम्हाला आत. आणि इथून आधी काहीतरी घेऊ. चला आपल्याला जायचं गाडी. तर आता मी चाललो मातेला दर्शन घ्यायला. हा आहे असा सुंदरसा मंदिर बघा. असं इथून वरतून जायचं आहे. हे आमचे संगतीचे. तर चला आता आम्ही गाभाऱ्यात आहे मातेच्या. हे आमची माता यमाई देवी, ज्योतिबा देवाची बहीण, ज्योतिबा देवाची बहीण, रेणुका देवीचे अवतार. हा, तर तुम्ही काहीतरी सांगा. रेणुका देवीचा अवतार आहे यमाई देवी. देवस्थान यांच्या ह्याच्यात आहे, औंधमध्ये. औंधवरून देवीचा आलेलं आहे, तिथं प्रकट झालेलं आहे. अच्छा, ज्योतिबांच्या विनंतीनंतर देवीचा आलेलं आहे. ओके. तर अशी काहीतरी यांची जाणकारी होती मातेची. सो खूप बरं वाटलं. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या मंदिराला. मंदिर खूप सुंदर आहे. इथे आले, कोल्हापूरला आले तर कोल्हापूरला नक्कीच फिरा. खूप चांगली जागा अशी फिरण्यासाठी. तर मी आत्ता जस्ट घरी आलो. आता फोनला चार्जिंग लावली, थोडा नाश्ता केला, कारण की फोनची चार्जिंग पूर्ण संपली होती. तर मी तिथे ॲड नाही करू शकलो, म्हणून मी आता घरी करतोय ॲड. तर चला गाईज, भेटूया परत एक पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून असंच सपोर्ट देत राहा, असंच प्रेम देत राहा. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.